नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण विविध स्वरूपाचे इनिशिएटिव्ह राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काय तर आपल्या चालू घडामोडी। आणि या भागामध्ये आपल्याला पहिला प्रश्न क्लिअर करायचा आहे, तुमच्या समोरच आहे, व्यवस्थित लक्ष द्या। प्रश्न काय असणार आहे बघा। त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जी काय रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन तत्व अशा प्रकारचे एक मार्गदर्शन तत्व आहे, ज्याला तुम्ही डायरेक्ट प्रिपोजिशन किंवा मग एक डायरेक्शन म्हणू शकता। आणि यामध्ये प्रामुख्याने काय केलंय बघा, कामाच्या ठिकाणी जो मानसिक ताण होतो किंवा मानसिक जो काय आजार असतो त्या संदर्भामध्ये हे मार्गदर्शक तत्व आहे। हे तत्व कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जाहीर केलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर एक लक्षात ठेवायचं, मानसिक आरोग्य म्हटलं तर या मानसिक आरोग्यासाठी काम करणारी संस्था आहे, ज्या संस्थेला तुम्ही WHO असं म्हणता, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणता। मित्रांनो, युनेस्को नावाची एक संघटना आहे, ज्याला तुम्ही युनायटेड नेशन एज्युकेशनल अँड सायंटिफिक कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं म्हणता। आणि जिची स्थापना ही 1945 ला झाली होती। ओके, 16 नोव्हेंबर 1945 ला। आणि जी एज्युकेशन या सेक्टरमध्ये, त्याचबरोबर सायंटिफिक सायन्स मध्ये आणि कल्चर या ठिकाणी काम करणार आहे। आणि एक आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे, ज्याला तुम्ही जागतिक व्यापारी संस्था असं म्हणताय। आणि व्यापाराच्या रिलेटेड जे काही प्रश्न असतील, जे काही मुद्दे असतील ते सॉल्व्ह करण्याचं या संस्थेच्या माध्यमातून काम केलं जातं। तुम्ही जर पाहिलं युनेस्कोचं जे काही हेडक्वार्टर आहे म्हणजे मुख्यालय, हे मुख्यालय तुम्हाला अमेरिकेमधील न्यूयॉर्क या शहरामध्ये बघायला मिळतं। आणि WHO आणि त्याचबरोबर इकडे WTO, ज्याला तुम्ही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणता, या दोन्ही आंतरराष्ट्रीय संघटनेचे जे काय मुख्यालय आहेत ते मुख्यालय तुम्हाला प्रामुख्याने एक जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी बघायला मिळतात। आणि युनेस्को ही जी आहे ही फ्रान्स पॅरिस या ठिकाणी तुम्हाला मुख्यालय बघायला मिळत आहे। नंतरचा प्रश्न बघा, भारताने आतापर्यंत आशिया कप क्रिकेट स्पर्धा किती वेळा जिंकलेली आहे ते सांगायचंय। आणि खूप चांगला प्रश्न आहे, यावेळेस येण्याची दाट शक्यता आहे। ओके, तर 9 वेळेस आपण हा कप जिंकला आहे। यामध्ये उपविजेतेपद खालीलपैकी कोणत्या राष्ट्राला मिळालेलं आहे तर ते पाकिस्तानला मिळालेला आहे, असा पण या ठिकाणी प्रश्न तयार होतो। आणि शेवटचा सामना हा कोणत्या क्रिकेट स्थळावरून झालेला आहे ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतंय, तर तिथे सौदी अरेबिया हा मुद्दा तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे। BCCI जी आपली क्रिकेटच्या संदर्भामधली जी संघटना आहे, या संघटनेच्या संदर्भामध्ये तुम्हाला असा प्रश्न तयार होईल, BCCI चे उपाध्यक्ष कोण झालेले आहेत किंवा BCCI चे उपाध्यक्ष कोण आहेत, तर याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे इथे राजीव शुक्ला, हे उत्तर तुमचं असलं पाहिजे। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, मिथुन मन्हास हे जे आहेत हे अध्यक्ष आहेत। हे कोण आहेत तर अध्यक्ष, हेही लक्षात राहू द्या, अध्यक्ष हे असतील। उपाध्यक्ष विचारलं तर राजीव शुक्ला असतील उपाध्यक्ष। आणि जर तुम्हाला विचारलं की BCCI चे सचिव कोण आहेत तर ते आहेत देवजीत सैकिया, हे सचिव आहेत। आणि सचिव, आणि त्यानंतर BCCI चे खनिजदार म्हणून या पदावरती कोण काम करताय तर या पदावरती काम करणारी व्यक्ती रघुराम भट हे आहेत, हे पण लक्षात राहू द्या। पुढे जाऊयात, जगातील पहिले AI जनरेटेड जिनोम नावाचा जो काय प्रकार आहे ही कॉन्सेप्ट कुठल्या संस्थेने तयार केलेली ते सांगायचं आहे। तर स्टॅमफोर्ड अँड अर्क इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका, अशा पद्धतीचं हे उत्तर असणार आहे। नंतरचा आपण प्रश्न बघूयात, जागतिक स्तरावर रामसर स्थळांची जी काही यादी आहे ती यादी किंवा त्या यादीमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर भारताचा 3रा क्रमांक आहे मित्रांनो। कारण पहिला क्रमांक जो आहे तो UKचा आहे, युनायटेड किंगडम, ज्याला तुम्ही इंग्लंड असं म्हणता। आणि इंग्लंडचा 176 जे काही स्थळं आहेत ते त्यांनी काय केलेले आहेत, निश्चित केलेले। त्यानंतर मेक्सिको नावाची कंट्री येते। ओके, मेक्सिको नावाची ही कंट्री, या देशामध्ये भरपूर रामसर स्थळं आहेत आणि ज्यांच्याकडे 144 आहेत।
आणि तिसरा नंबर लागतो भारताचा. तर भारतामध्ये रामसर स्थळांची यादी जर पाहिली तर ती फक्त किती आहे तर 93 आहे, म्हणून आपण तिसऱ्या क्रमांकावरती आहोत. आणि 92 क्रमांकाचं जे आहे आणि 93 क्रमांकाचं जी काही यादी आहे ही आत्ताच जाहीर झाली मित्रांनो. ही दोन ठिकाणे 92 आणि 93 हे गोकुळ, लक्षात ठेवा, गोकुळ सरोवर आहे, सरोवर आहे. आणि इथं जे आहे हे उदयपूर, उदयपूर तलाव किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता, जलाशय म्हणू शकता. ठीक आहे. हे दोन्ही ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत ते पण तुम्हाला विचारलं जाईल. तर हे बिहार मधले आहे. तुम्हाला असं पण विचारलं जाईल की नुकतेच रामसर स्थळ भारतातले कोणतं ठरवण्यात आलेलं आहे, तर ते ठरवण्यात आलंय गोकुळ सरोवर किंवा त्याचबरोबर ती उदयपूर तलाव किंवा त्याला तुम्ही जलाशय असं म्हणता. हा एक प्रकार, म्हणजे हा एक डेटा आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि त्यानंतर असं पण तुम्हाला विचारलं जाणार आहे की जगामध्ये आतापर्यंत किती रामसर स्थळांची यादी आहे जगामध्ये, असं विचारलं जाईल. तो तुम्हाला डेटा माहिती पाहिजे. तर जगाचा विचार केला तर जगामध्ये जवळपास 2500 पर्यंत रामसर स्थळांची यादी आहे. आणि रामसर स्थळ म्हणजे काय तेही तुम्हाला विचारलं जाईल. रामसर स्थळ म्हणजे काय, तर त्याला पाणथळ जमीन म्हणायचंय. काय म्हणायचंय, पाणथळ जमीन म्हणायचं आहे. ही जी पाणथळ जमीन आहे ही जमीन निश्चित केली जाते तर कोणत्या करारानुसार, तर 1 फेब्रुवारी 1971 ला एक करार झाला होता. आणि हा करार कुठे झाला होता, तर हा करार झाला होता इराण या देशामध्ये. इराण या देशामध्येच कोणतं ठिकाण आहे, तर हे रामसर हे ठिकाण आहे. तिथे हा करार झालेला होता. आणि भारताने लगेच 2 फेब्रुवारीला काय केलं होतं, तर साईन केली होती त्या करारावरती. ती ट्रिटी आपण साईन केली. आणि भारतामध्ये एकूण जे काही स्थळ आहेत ती किती आहेत, 93 आहेत. भारतातलं पहिलं, बघा, भारतातील पहिले रामसर स्थळ कोणतं आहे ते पण तुम्हाला परीक्षेला येईल. तर ते रामसर स्थळ आहे बघा, चिल्का सरोवर आहे. चिल्का सरोवर आहे. आणि हे चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे, तर ओडिसामध्ये आहे. ओडिसामध्ये आहे, हे लक्षात राहू द्या. ओके. त्यानंतर त्याचबरोबर सुरुवातीला पहिलं याच वेळेस काय केलं होतं, तर केवल देव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते पण यादीमध्ये आलं होतं. आणि जे राजस्थान मधलं आहे हे पण लक्षात ठेवा. पाणथळ जमीन आहे ती आपली. त्यानंतर असं पण विचारलं जाईल की भारतामधला सर्वात मोठा रामसर स्थळ कोणता आहे भारतातला, तर तो आहे सुंदरबन. काय आहे, सुंदरबन, जो तुम्हाला पश्चिम बंगाल या ठिकाणी बघायला मिळतो. ओके. आणि तुम्हाला असंही विचारलं जाईल सर्वात लहान कोणता आहे, लहान, सर्वात लहान भारतातला रामसर स्थळ कोणता आहे, तर ते आहे रेणुका वेटलँड असं आहे. म्हणून हे पण लक्षात राहू द्या, वेटलँड. ओके. असा हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण पुढे जाऊयात. बघा, मॅन बुकर प्राइज जिंकणाऱ्या तिसऱ्या भारतीय लेखिका कोण आहेत, तर त्या आहेत किरण देसाई. कोणत्या आहेत, किरण देसाई. पण लक्षात राहू द्या इंग्लिश रायटर आहेत. आणि तुम्हाला हे जे मॅन बुकर आहे हा पुरस्कार 2 कॅटेगरीमध्ये दिला जातो. एक इंटरनॅशनल मॅन बुकर पुरस्कार असतो, लक्षात राहू द्या, प्राइज असते ते. ओके. मॅन बुकर प्राइज, इंटरनॅशनल मॅन बुकर प्राइज. आणि एक फक्त एक प्लेन एकदम बुकर प्राइज असतो. हा दिला जातो इंग्लिश मधल्या लोकांना किंवा इंग्लिश लँग्वेज मध्ये जे कुणी हे करेल, आपलं जे काय लिटरेचर आहे हे लिहिल त्याच लोकांना हा पुरस्कार दिला जातो. आणि हा इंटरनॅशनल जो काय मॅन बुकर प्राइज आहे हा प्राइज कुणाला दिला जातो, ट्रान्सलेट करणाऱ्या लोकांना. बरोबर आहे. एखादं लिटरेचर, एखादं स्टोरी बुक, एखादी नॉवेल हे काय केली जाणार आहे, नॉवेल ट्रान्सलेट केली जाणार आहे. आणि कशामध्ये ट्रान्सलेट केली जाणार आहे, इंग्लिश मध्ये. तेव्हा हा पुरस्कार दिला जातो. आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कुणाला मिळालेला आहे, तर हा पुरस्कार मिळाला आहे भारताच्या आता 2025 ला
बाणू वॅकुब यांना देण्यात आलेला आहे, लक्षात राहू द्या ते पण. ओके. आणि त्यांनी कन्नड मध्ये लिहिलेलं ते पुस्तक होतं, ज्यांचं हार्ट लॅब असं नाव होतं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली ते सांगायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली. उद्देश काय आहे बघा, विज्ञान या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी आणि विज्ञानाचे नवनवीन जे काही शोध आहेत ते पुढे यावेत, आणि म्हणून याची जी काय हे आहे म्हणजे ही जी योजना आहे, ही योजना कुठे राबवली जाणार आहे, तालुका स्तरावरती राबवली जाणार आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी राबवली जाणार आहे आणि राज्याच्या ठिकाणी राबवली जाणार आहे. आणि विद्यार्थी स्वतः यामध्ये भाग घेणार आहेत आणि विज्ञानाचं ते काय प्रदर्शन असणार आहे. आणि त्या प्रदर्शनामधून ज्यांचा प्रयोग हा चांगला असेल, ज्या विद्यार्थ्यांचा, त्या विद्यार्थ्यांना काय केलं जाणार आहे, तर ते तालुक्याच्या ठिकाणी असतील तर स्थानिक विज्ञान संस्थेला भेट दिली जाणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणचे विद्यार्थी असतील तर त्यांना काय केलं जाणार आहे, राज्यामधले जे काय प्रमुख विज्ञान संस्था आहेत त्यांना भेट दिली जाणार आहे, त्यांना दाखवले जाणार आहेत. आणि जे राज्याच्या ठिकाणी आहेत असे 51 विद्यार्थी निवडले जाणार आहेत आणि नासा ही संस्था भेट द्यायला जाणार आहेत. त्यांना घेऊन एक टूर असेल 51 विद्यार्थ्यांचे. नासा ही अमेरिकेची सर्वात मोठी रिसर्च सेंटर आहे किंवा संस्था आहे. अग्नि प्राइज मिसाईल हे जे आहे याची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आली, तर DRDOच्या माध्यमातून घेण्यात आली. आणि DRDOला SFC यांनी मदत केली, ज्याला तुम्ही काय म्हणू शकता तर स्टँडर्ड फोर्स कमांड असं म्हणू शकताय. तर त्यांच्या माध्यमातून मदत करण्यात आली. त्यानंतरचा प्रकार बघा, RBI आहे आणि RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर कोण असणार आहे, तर त्यांचं डेप्युटी गव्हर्नर म्हणाले मित्रांनो शिरीषचंद्र मुर्मू हे असणार आहेत. आणि 9 ऑक्टोबरला त्यांना ते पद दिलं जाणार आहे. तर अध्यक्ष कोण आहेत, तर अध्यक्ष आहेत बघा, ज्यांचं नाव आहे राजेश मल्होत्रा असं नाव आहे किंवा राजीव मल्होत्रा असं नाव आहे. आणि त्यानंतर परत पुढे बघा, भारताने कोणत्या देशाबरोबर सेंद्रिय उत्पादनावरील परस्पर मान्यता व्यवस्था अंतर्गत एक करार केलेला आहे आणि तो देश आहे ऑस्ट्रेलिया. अशा पद्धतीचे आजचे हे प्रश्न आहेत. अतिशय महत्वाचे हे प्रश्न असणार आहेत. त्यासाठी हे सर्व जे प्रश्न ते नोट डाऊन करून घ्या आणि यामध्ये काही अडचण असेल तर कृपया संपर्क साधा. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.